नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। 99% लोक भारतात आपल्या तुम्हाला माहिती असेल फेसबुक यूज करतात आणि फेसबुकची तुम्हाला माहिती आहे हिस्ट्री कशा पद्धतीतून डिलीट करायची हे बऱ्याचशा जणांना माहिती नसते। तर तुम्हाला आज मी सांगणार आहे फेसबुकची हिस्ट्री कशा पद्धतीतून तुम्ही डिलीट करू शकता। मागील 4 ते 5 दिवस झाले व्हिडिओ आपले येत नव्हते, पण इथून पुढे आता रेग्युलर व्हिडिओ येतील। थोडंसं माझं पर्सनली काम होतं त्यामुळे व्हिडिओ येत नव्हते, पण इथून पुढेचे व्हिडिओ माझे रेग्युलर येत राहतील। त्यासाठी काय करायचं, जसा मला मागे सपोर्ट दिला तशाच पद्धतीने इथून पुढेही सुद्धा मला तुम्ही सपोर्ट दिला पाहिजे। आज तुम्हाला सांगणार आहे फेसबुकची हिस्ट्री डिलीट कशा पद्धतीतून करायची। बऱ्याचशा जणांना फेसबुकची हिस्ट्री डिलीट करता येतात, जसे की समजा हिस्ट्रीमध्ये काय तुम्ही जर व्हिडिओ कुठले पाहिले असतील हे सगळे जे की व्हिडिओज म्हणा किंवा मेसेजेस हे सगळे जी की हिस्ट्री असते सगळे तुम्ही कशा पद्धतीतून फेसबुकमधूनच डिलीट कशा पद्धतीतून करायचे असते ते तुम्हाला सांगणार। बऱ्याचशा जणांना माहिती आहे इंस्टाग्रामची कशा पद्धतीतून डिलीट करतात हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ जर हवा असेल तर मला सांगा। फेसबुकची म्हणा ही फेसबुकचा आजचा आपला व्हिडिओ झाला, पण इंस्टाग्रामचा आपला येऊन जाईल तो पण सांगणार आहे इंस्टाग्रामची सुद्धा कशा पद्धतीने हिस्ट्री तुम्ही डिलीट करू शकता। सगळ्यात पहिले तर सांगतो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राइब करून घ्या, कारण की मराठीमध्ये अँड्रॉइड टिप्स आणि अशा जी काही ॲप्लिकेशन बद्दल माहिती मराठीमध्ये कोणी सुद्धा तुम्हाला देत नसतं। सगळ्यात पहिले तर मी देत असतो आपल्या मराठी या चॅनलवर आणि व्हिडिओ मी अपलोड सुद्धा केले आहेत तुम्हाला माहिती आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारची बेल आयकॉन ऑन करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला तिथे मी रिप्लाय देईन आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यात मी तिथे तुम्हाला मदत करू शकतो। तर चला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ कशा पद्धतीने फेसबुकची हिस्ट्री डिलीट करायची। आणि तुम्हाला फेसबुकविषयी काय तुम्हाला अडचण किंवा प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये सांगा, कमेंट्समध्ये सर्वांचा मी रिप्लाय देत असतो। तर चला डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर। जो काही मी इथून पुढे तुम्हाला सगळ्या जे काही स्टेप्स आहेत त्या स्टेप तुम्ही फॉलो करा, कारण की तुम्ही स्किप केला तर तुम्हाला काही सुद्धा समजणार नाही। सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला काय करायचं आहे, जर फेसबुकवर तुम्ही कुठले व्हिडिओ पाहिले असतील ते सगळी हिस्ट्री तुम्हाला डिलीट करायची असेल तर इझिली तुम्ही करू शकता। सगळ्यात पहिले तर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, प्ले स्टोअरवरून फेसबुक आहे ते अपडेट करून घ्यायचा। अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या, जे की मी अपडेट केल्यानंतर ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काहीसा अशा पद्धतीचा इंटरफेस येऊन जाईल, जे की तुमचं प्रोफाईल असेल असं ओपन होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सिंपल व्हिडिओ आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला इथे प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे। प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर इथे काहीसा तुम्हाला असा इंटरफेस येईल। त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर सेटिंग अँड प्रायव्हसी तुम्हाला हा ऑप्शन भेटेल, त्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सेटिंग अँड प्रायव्हसीवर क्लिक केल्यानंतर सेटिंग भेटेल, त्या सेटिंगवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। सेटिंगवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले सेटिंग अँड प्रायव्हसीमध्ये जायचं आहे, त्यानंतर सेटिंगवर क्लिक करून घ्यायचं आहे। सेटिंगवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली इथे स्क्रोल डाऊन करत जायचं आहे। स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटेल, जसं की बघू शकता युअर ॲक्टिव्हिटीज, इथे ऑप्शन तुम्हाला भेटेल। तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, युअर ॲक्टिव्हिटीज सगळ्यात एक नंबरचा बघू शकता ॲक्टिव्हिटी लॉग्स हा ऑप्शन भेटेल। तर ह्याच्याच आत तुमची हिस्ट्री असते, तर त्याच्यावर क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर थोडंसं तुमचं जितकं इंटरनेट फास्ट असेल तितक्या लवकर हे ओपन होऊन जाईल। तर त्यानंतर तुमच्यासमोर काही अशा पद्धतीचा इंटरफेस येऊन जाईल। त्यानंतर तुम्ही बघू शकता पब्लिक पोस्ट, पब्लिक टॅग्स हे दिसतात, स्टोरी ॲक्टिव्हिटीज, इथे तुम्हाला इकडे स्क्रोल डाऊन करत जायचं आहे। स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओची इथे तुम्हाला एक भेटून जाईल। इकडे स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर तुम्हाला समजेल, जसं की इकडे तो अशा पद्धतीने स्क्रोल डाऊन करत जायचं। त्यानंतर तुम्हाला सगळी ते हिस्ट्री भेटून जाईल, जसं की व्हिडिओ वॉच बघू शकता व्हिडिओची अशा पद्धतीने त्यावर क्लिक करून घ्या। क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा काहीसा तुमच्यासमोर इंटरफेस येऊन जाईल, जसं की तुम्ही बघू शकता व्हिडिओ सर्च म्हणा सगळ्याची हिस्ट्री तुम्ही इथून डिलीट करू शकता। जसं की तुम्हाला मी सांगतो हे बघू शकता हे व्हिडिओची सगळी हिस्ट्री आहे। अशा पद्धतीतून तुम्हाला सगळी व्हिडिओची ती हिस्ट्री दिसत असेल। समजा तुम्हाला एका व्हिडिओची डिलीट करायचं आहे तर ह्याच्यावर प्रेस करून जरा अशा पद्धतीने तुम्ही ते लाईन बघू शकता, इथे 3 लाईन्सवर क्लिक करा आणि इथून डिलीट अशा पद्धतीतून तुम्ही करू शकता। समजा तुम्हाला सगळी हिस्ट्री डिलीट करायची आहे, किलर व्हिडिओ वॉच हिस्ट्री ह्याच्यावर क्लिक करून घ्या आणि पूर्ण आहे ती अशा पद्धतीतून तुम्ही किलर हिस्ट्री आहे ती पूर्ण परमनंटली तुमची किलर आहे ते इथून करून घेऊ शकता। जे की तुम्हाला इथे बघू शकता दिसतं असेल त्यावर क्लिक करून तुम्ही इझिली इथून किलर व्हिडिओ वॉच हिस्ट्रीवर क्लिक करा आणि इथून तुम्ही इझिली जी पाहिजे ती सगळी तुम्ही इथून डिलीट करून घेऊ शकता। ही झाली बेसिकली व्हिडिओची। जर समजा तुम्ही सर्च केलं असेल काय तर तुम्ही कशा पद्धतीतून ते सुद्धा करू शकता। फक्त इथे अशा पद्धतीने इकडे स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्ही बघू शकता सर्च हिस्ट्रीवर क्लिक करून घ्या। सर्च हिस्ट्रीवर क्लिक केल्यानंतर अशाच पद्धतीने इंटरफेस तुम्हाला येऊन जाईल आणि इथून किलर वॉइस हिस्ट्रीवर क्लिक करून तुम्ही इझिली हिस्ट्री पूर्ण आहे ते डिलीट इझिली करू शकता। तर डिलीट कशा पद्धतीने करायचे आहे ते सगळ्यात पहिले तर समजून घ्या।
तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो व्हिडिओची आता कशा पद्धतीनं आपण डिलीट करायचं. जसं की आता बघू शकता आपण फेरची मी बॅक आलो आहे, तर इथून इथे जातो. त्यानंतर तुम्हाला थोडंसं इंटरनेट जितक्या फास्ट असेल तितक्या लवकर तुमचे जी की तुम्हाला इथे इझिली भेटून जाईल. अशा पद्धतीने कायसा येईल. त्यानंतर व्हिडिओ वॉचवर जायचं आणि इथेच तुम्हाला हे ऑप्शन भेटतो की जी हिस्ट्री असते ते तुम्हाला मगाशी मी सांगितलं तशा पद्धतीने बघू शकता, जी की पूर्ण हिस्ट्री आपली डिलीट झालं आहे. वॉच युवर इथे असते त्यावर क्लिक करून तुम्ही इझिली पूर्ण डिलीट करून घेऊ शकता. हा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.